स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। माझी रोजचं रुटीन असतं की सकाळी आंघोळ वगैरे झाली, झाडझूड झाली की माझं सकाळचं डब्याचं असतं। मुलीला पण ऑफिसला जायचं असतं, मग मी सुरुवात केली डब्यापासून। सकाळी मी कांद्याची पात रात्रीच चिरून वगैरे ठेवलं होतं, मग सकाळी चण्याची डाळ भिजत टाकून कांद्याची पात अशी कोरडी केली। डब्याला कसं कोरडं असलं की व्यवस्थित असतं, पातळ शक्यतो सकाळी माझी भाजी नसतेच, कोरडीच असते। मग मी मस्त चण्याची डाळ टाकून कांद्याची पात बनवून घेतली। त्याच्याबरोबर चवीला 2 ज्वारीच्या भाकरी बनवल्या। सकाळी बायकांचं रुटीन म्हणजे स्वयंपाक झाला की थोडं बरंचसं टेन्शन कमी होऊन जातं, पण माझा डबा असल्यामुळे सकाळी स्वयंपाक तयार झाला। कांद्याची पात आणि भाकरी पण तयार झाल्या। नंतर मग मी घेतलं ओटा वगैरे आवरून देवपूजेला। आज विशेष म्हणजे माझा पशुपतीनाथचा 5वा सोमवार, म्हणजे आज उद्यापनाचा सोमवार आहे। मग मी घरातलं सगळं आवरून झाल्यावर देवपूजेला घेतलं, कारण मग सगळे मन फ्री होऊन जातात, त्याच्या कामाला फ्री होऊन जातं। मग माझ्या कामाला घरातलं सुरू करते मी। देवपूजेनंतर मला सकाळची जी पशुपतीनाथची पूजा असते ती पण बाकी होती, त्यामुळे मी पटापट देवपूजा करून घेतली। घरातल्या देवाची पूजा केल्यावर पण खूप प्रसन्न वाटतं। मी पूजा झाल्यावर मग पशुपतीनाथला पूजेला जायचं होतं, त्याची सर्व तयारी करून घेतली। त्याच्यासाठी जे साहित्य लागतं मी ते ताटात भरून घेतलं। तसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ म्हणजे जो पहिला सोमवार केला होता पशुपतीनाथचा, त्याच्यात मी सगळं दाखवलं होतं की मी काय काय नेते असं। तरी मी परत एकदा सांगते की मी जवस, काळी तीळ, परत तांदूळ, पंचामृत, दूध, घरातल्या देवारातली पूजा संपन्न झाली। नंतर मी हे बघा ताट तयार करून घेतलं आणि जवळच आमच्या घराजवळच शंकराचं मंदिर आहे, तिथं मी पूजेसाठी गेले। पशुपतीचा जो पूजा आहे ती एकाच मंदिरात करावी लागते, म्हणून मी त्याच मंदिरात 5वा असल्यामुळे पण त्याच मंदिरात जाते। आणि जिथं आपण पहिली पूजा केली तिथंच 5 सोमवार करावे लागते। घरातलं माझं 10पर्यंत आवरलं गेलं होतं, म्हणून मग मी पूजेला गेले। सकाळची पूजा करून घेतली, शंकराला अभिषेक। मंदिरात नेहमीच गर्दी असते, बऱ्याच बायका पशुपतीनाथचे उपवास करतात, नेहमीच गर्दी असते, पण आज मला खरंच खूप शांततेत पूजा पण करता आली। मी सकाळी गेल्यावर कोणीच नव्हतं, त्यामुळे मला मनासारखी पूजा करता आली आणि शांततेत करता आली। पूजा झाल्यावर मग दुपारचं थोडं घरातलं काही आवरायचं बाकी होतं, ते मी आवरून घेतलं आणि दुपारी थोडा आराम झाला। परत पूजेला मला लवकर जायचं होतं, जवळजवळ 7पर्यंत मी सगळं आवरायचं होतं, म्हणून मी परत संध्याकाळी लवकर स्वयंपाकाला लागली। एका बाजूला वरण भाताचा कुकर लावून दिला, एका बाजूला कणिक मळून घेतली, त्याच्यात तेल मीठ वगैरे टाकून छान कणिक मळून घेतली। आज मी सकाळपासूनच फक्त एक केळ खाल्लेलं होतं, त्यामुळे स्वयंपाक करताना मला थोडी भूक पण लागली होती। मग मी स्वतःसाठी 2 केळ करून त्याचं शिकरण करून घेतलं आणि ते पहिले खाऊन घेतलं। एका बाजूला कुकर होतं, त्याच्या एका बाजूला मग मी देवासाठी प्रसाद करून घेतला। मी दर सोमवारी पशुपतीनाथसाठी शिराच बनवला, तो मी तोच परत बनवला। कमी गॅसवर रवा भाजतो तोपर्यंत मी एका बाजूला अळूच्या वड्या करणार होते, त्याची तयारी केली आणि एका बाजूला शिरा भाजत होते। बायकांचं काम कसं असतं, साईड बाय साईड सगळं चालू असतं, एका वेळेस तर 3-4 कामं करू शकतं। तसं माझं चाललं होतं की पटापट करून घेऊ, एका बाजूला शिरा, एका बाजूला इकडची तयारी, अळूच्या वड्या करायच्या, तर म्हणून ते बाजूला काढून ठेवलं सामान। रवा छान भाजून झाला, मग त्याच्यात दूध, साखर, विलायची पावडर आणि थोडे काजू बदाम टाकून छान असा प्रसाद तयार केला।
तर आळूच्या वड्यांसाठी जे पीठ केलं होतं त्याच्यात मग मी मळून घेतलं. त्याच्यात पण मी ओवा, तीळ, थोडं लिंबू पिळून घेतला, तिखट, हळद सगळं टाकून ते पीठ मळून घेतलं आणि आळूचे पानं मी धुवूनच ठेवले होते ते मग एक भरून घेतले आणि वड्या लावून घेतल्या. आळूच्या वड्या करताना चण्याचं पीठ जर घेतो आपण त्याच्यात थोडासा जे अर्धी किंवा थोडी छोटी वाटी आपण रवा घेऊ मी घेते. तुम्ही जर घेतला तरी चालेल, कारण खरंच कुरकुरीत होतात आणि छान लागतात. आळूच्या वड्या वाफवून झाल्यावर त्या आम्ही कापून घेतल्या आणि छान फोडणी देऊन त्या परतवून घेतल्या. नंतर सर्व स्वयंपाक तयार झाला. वरण, भात, आळूच्या वड्या, परत प्रसाद, पोळ्या पण करून घेतल्या. नंतर मग मला आज 5वा सोमवार होता. पशुपतीनाथचा मला 108 बेल व्हायचे होते. मग ते मी घरातच व्यवस्थित शोधून छान असे काढून घेतले. 108 घरीच मोजून घेतले. आता ओला कपडा केला, लाल कपडा, आणि त्याच्यात भरून ठेवले. मुलगी मदतीला होतीच, मोठी मुलगी माझी घरी होती, त्यामुळे तिच्या फार मदत झाली मला. मी सर्व तयारी करून पूजेचं साहित्य घेऊन परत संध्याकाळी गेले. तिथंही आज खरंच शांतता भेटली मला, की आज पण कोणी गर्दी नव्हती. मीच पहिले गेली आणि मग पूजेला सुरुवात केली. हा मी पहिला जो सोमवार केला त्याचा सगळा पूजाविधी मी व्हिडिओद्वारे सांगितलं आहे, त्यामुळे मी सगळं काही सांगत नाही बसत आहे. तर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की माझा जो व्हिडिओ मी शेअर केलेला तो नक्की बघा. तेव्हा पूजा केली आणि आज खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. घरूनच 6 दिवे कणकेचे करून गेले, की त्याच्यातले मग 5 दिवे तिथे लावले आणि प्रसादाचे 3 भाग केले. एक भाग आपल्याला घरी आणायचा असतो आणि एक दिवा घरी आणायचा असतो. तिथं मी दिवे लावून घेतले. देवाची यथासांग पूजा केली, अभिषेक केला. त्यानंतर मग मी पूजा सर्व फुलं वगैरे वाहून झाल्यावर देवाला 108 बेल मी घरूनच जे मोजून घेऊन गेली होती, श्री शिवाय नमस्तुभ्यं करत एक एक बेल मी तसा व्हायला 108 वेळा आणि देवाचं उद्यापन केलं, म्हणजे पशुपतीनाथ व्रताचं उद्यापन केलं. बेल कसे मोजून नेले, त्यामुळे टेन्शन नव्हतं की मोजून ठेवापेक्षा देवाचं नाव घेता घेता 108 वेळा मी ते बेल वाहिले. आणि विशेष म्हणजे सर्व 108 ते 108 शंकराच्या पिंडीवरच राहिले, माझी पूजा होतो. त्यामुळे मला त्याचा खूपच आनंद वाटला आणि मनालाही खूप समाधान लागले. पूजा छान संपन्न झाली. नंतर आम्ही आरती करून घेतली तिथे. पशुपतीनाथचे हे उपवास 5 सोमवार कसे गेले खरंच कळलं नाही. आणि देव खरंच शक्ती देतो, आपण जे उपवास करतो किंवा ही पूजा वगैरे करतो आणि देव आपली इच्छा पूर्ण करणार ही अपेक्षा, आणि ही करणारच. ही पूजा करून खरंच खूप प्रसन्न झालं. देव जसं सर्वांची इच्छा पूर्ण करतो तसं देव माझी पण इच्छा पूर्ण करणारच आहे. घरी येऊन मी दरवाजाच्या उजव्या बाजूला दिवा लावून घरात एंट्री केली आणि उपवास वगैरे नंतर सोडला. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यं.